Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the examples on the computation of income from profession. In the previous lecture, we started with this new topic which is titled as income from profession. And in the previous lecture, we have studied the meaning of profession. Then we have seen the example of professional peoples. Then we have seen the format regarding computation of income from profession. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोफेशन इन्कम फ्रॉम प्रोफेशन हा नवीन टॉपिक चालू केलेला आहे आणि पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण प्रोफेशन म्हणजे काय, कोणकोणत्या व्यक्तींना प्रोफेशनल म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं याचा फॉर्मॅट आपण पाहिलेला आहे. आणि या लेक्चरमध्ये फ्रॉम टुडे लेक्चर्स ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू सी द एक्झाम्पल्स ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आजच्या या लेक्चरपासून आपण एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं ते आपण पाहणार आहोत. इन टुडेज लेक्चर और इन धिस लेक्चर वी आर गोइंग टू सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑन द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. या लेक्चरमध्ये आपण एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण त्याचं पहिलं एक्झाम्पल या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. ओके, read the example carefully. Dr. Shamrao Patil is a medical practitioner in Pune. Okay, this is the first sentence of example, and in this particular sentence it is mentioned that Dr. Shamrao Patil, it is a name of that particular person. He is a medical practitioner. Medical practitioner means a doctor. हा जो कोण व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव काय सांगितलं आहे, व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर शामराव पाटील. आणि हा व्यक्ती कोण आहे तर तो व्यक्ती मेडिकल प्रॅक्टिशनर, आणि नावाच्या अगोदर डॉक्टर सांगितलं आहे म्हणजे हा व्यक्ती डॉक्टर आहे. हा कुठे राहतो तर हा व्यक्ती पुण्यामधला आहे. ओके, आणि या व्यक्तीचं आपल्याला काय दिलं आहे बघा एक्झाम्पलमध्ये. इन द एक्झाम्पल वी आर गिवन रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. आपल्याला हा जो कोण डॉक्टर व्यक्ती आहे या डॉक्टर व्यक्तीचं रिसीट अँड पेमेंट अकाउंट आपल्याला दिलेलं आहे. आणि हे रिसीट अँड पेमेंट अकाउंट कोणत्या वर्षाचं आहे तर फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020चं आपल्याला रिसीट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. दिस इज द रिसीट साईड. जी डेबिट साईड असते, डेबिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज कॉल्ड एज अ रिसीट साईड. And in the previous lecture also we have studied that, or we have seen that on the receipt side of receipt and payment account, the different receipts of the business, the receipts of the profession are recorded. आपला हा जो कोण डॉक्टर व्यक्ती आहे, डॉक्टरचं नाव काय आहे डॉक्टर शामराव पाटील. हा जो कोण व्यक्ती आहे या व्यक्तीला कोणकोणत्या रिसीट्स मिळाल्या म्हणजे कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले हे सर्व हे रिसीट साईडला म्हणजेच डेबिट साईडला ते रेकॉर्ड केले जातात. रिसीट साईडला कोणत्या ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड केले जातात तर ऑन द रिसीट साईड द डिफरंट सोर्सेस फ्रॉम विच द मनी कम्स इन आर रेकॉर्डेड ऑन द रिसीट साईड. आपल्या त्या जो कोण व्यक्ती आहे शामराव पाटील नावाचा, या व्यक्तीला कोणकोणत्या मार्गाने पैसे मिळाले, पैसे आले हे रिसीट साईडला रेकॉर्ड केलं जातं. आणि जी दुसरी साईड आहे पेमेंट साईड, पेमेंट साईडला काय, आपण ज्यावेळेला एखादं पेमेंट करतो, पेमेंट केलं की आपल्याकडचे पैसे जातात, आपल्याकडची कॅश जाते. ओके, या व्यक्तीनं वर्षभरामध्ये कोणकोणतं पेमेंट केलेलं आहे, पेमेंट केलं म्हणजे कोणकोणत्या कारणासाठी पैसे गेले हे पेमेंट साईडला रेकॉर्ड केलं जातं. म्हणजेच काय, रिसीट साईडला काय रेकॉर्ड होतं तर बिझनेसमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये पैसे आले की ते रिसीट साईडला रेकॉर्ड होतं, आणि प्रोफेशनमधून पैसे बाहेर गेले, आऊट झाले की ते पेमेंट साईडला रेकॉर्ड केलं जातं. ओके, पहिल्यांदा आपण रिसीट साईड बघूया. रिसीट साईडला आत्ता सांगितल्याप्रमाणे कोणकोणत्या मार्गाने पैसे आले हे आपल्याला दिलेले असतात. बघा पहिला पॉईंट काय, द फर्स्ट पॉईंट गिवन इज टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे की हे जे काही रिसीट अँड पेमेंट अकाउंट आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज मोर ऑर लेस सिमिलर टू द कॅशबुक. हे एक प्रकारे कॅशबुक असल्यासारखंच आहे. ओके, आणि हा जो काही टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आहे, ब्रॉट डाऊन म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आहे. हा कशाचा बॅलन्स असतो तर हा ओपनिंग बॅलन्स असतो कॅशचा. कॅश म्हणजे पैसे, आणि आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की कॅश ही आपली असेट आहे.
बरोबर. कॅश ही आपली ॲसेट आहे आणि वर्षाच्या सुरुवातीला आपल्याकडे किती कॅश होती, तर 1,30,000 एवढी आपल्याकडे कॅश होती. ही वर्षाच्या सुरुवातीची कॅश, त्याला म्हटलं जातं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे. तसंच क्रेडिट साईडला बघा, शेवटी ह्याचा शेवट नेहमी बाय बॅलन्स कॅरेट डाऊन केला जातो. कॅरेट डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग बॅलन्स किती रुपये आहे, तर तो बॅलन्स आहे 90,000 रुपये. हा कॅरेट डाऊन क्लोजिंग बॅलन्स कशाचा असतो, तर हा सुद्धा बॅलन्स हा कॅशचा असतो. आणि आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅश इज अवर असेट. कॅश ही आपली काय असते, तर कॅश असेल, बँक बॅलन्स असेल, ही आपली ॲसेट असते. आपण ती बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला दाखवतो. त्यामुळं डेबिट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन असू किंवा क्रेडिट साईडला शेवटी जो बाय बॅलन्स कॅरेट डाऊन असतो, हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन केलेला असतो आणि कॅशचा क्लोजिंग बॅलन्स हा कॅरी डाऊन दाखवलेला असतो. डेबिट साईडला ओपनिंग बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि क्रेडिट साईडला क्लोजिंग बॅलन्स जो आहे तो कॅरी डाऊन केलेला असतो. हा कॅशचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे आणि कॅश ही आपली ॲसेट आहे. त्यामुळं ॲसेट असल्यामुळं हे दोन्हीसुद्धा बॅलन्सेस आपल्याला लागत नाही. त्यामुळे त्याचा विचार केला जात नाही. का विचार केला जात नाही, कारण की हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे आणि हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे. आणि कॅश ही आपली ॲसेट आहे आणि आपल्याला ज्या वेळेला एखाद्या प्रोफेशनचं इन्कम कॅल्क्युलेट करायचं असतं त्यावेळेला फक्त आपल्याला 2 गोष्टी लागतात, प्रोफेशनचे इन्कम्स आणि प्रोफेशनचे खर्च. फक्त प्रोफेशन चालवून मिळवलेले इन्कम्स आणि प्रोफेशन चालवण्यासाठी आलेले खर्च, फक्त इन्कम्स आणि एक्सपेन्सेस एवढेच फक्त आपल्याला लागतात. ही जी काय कॅशचा बॅलन्स आहे, ओपनिंग बॅलन्स असो नाहीतर क्लोजिंग बॅलन्स असो, कॅश ही आपली ॲसेट आहे. आपल्याला ॲसेट कोणत्याही लागत नाहीत. त्यामुळे जी ॲसेट आहे त्याचा विचार करायचा नाही. प्रत्येक एक्झाम्पलची सुरुवात ही नेहमी टू बॅलन्स ब्रॉट डाऊन होते आणि शेवट जो आहे तो बाय बॅलन्स कॅरेट डाऊन होतो. आणि हा कॅशचा ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स आहे आणि तो आपल्याला लागत नाही, त्यामुळे तो घ्यायचा नाही. त्यामुळे ते सोडून बाकीचे सर्व पॉईंट बघा. पहिलं रिसीट काय, डॉक्टरला पहिले पैसे कशातून मिळाले, तर पहिले पैसे मिळाले ते पेशंट फी. डॉक्टरला पेशंटकडून फी किती मिळाली बघा, तर 4,10,000. पेशंटकडून 4,10,000 रुपये फी मिळाली. आपण कोणती साईड वाचतोय, आपण रिसीट साईड वाचतोय. रिसीट म्हणजे डॉक्टरला पैसे मिळाले. कुठल्या मार्गाने मिळाले, पेशंटकडून फी मिळाली 4,10,000, हे पहिलं. त्यानंतर सेकंड इन्कम जे दिलं आहे ते आहे कन्सल्टेशन फी. डॉक्टरला कन्सल्टेशन फी मिळाली. ज्या वेळेला एखादा पेशंट डॉक्टरकडे येतो, स्वतःचा जो काय प्रॉब्लेम आहे तो सांगतो, त्यावेळेला डॉक्टर त्या पेशंटला काहीतरी सल्ला देतो, सजेशन देतो आणि तो जो काय सल्ला डॉक्टर देतो त्या बदल्यात डॉक्टर कन्सल्टेशन फी, सल्ला दिल्याबद्दल फी घेतो. त्यातून किती रुपये फी मिळाले, तर फी मिळाली डॉक्टरला 2,50,000 रुपये. हे दुसरं इन्कम सांगितले. त्यानंतर तिसरं इन्कम जे दिले डॉक्टरला आणि काय मिळालं आहे, रेंट ऑफ हाऊस, घराचं रेंट मिळालं. किती रुपये रेंट मिळालं बघा, अमाऊंट ऑफ रेंट इज 72,000, 72,000 रुपये रेंट मिळालं आहे. त्यानंतर पुढचं इन्कम आहे, नेक्स्ट इन्कम बघा काय, नेक्स्ट इन्कम आहे इंटरेस्ट फ्रॉम बँक. बँकेकडून इंटरेस्ट मिळालं. आपण आत्ता रिसीट साईड बघतोय. रिसीट म्हणजे पैसे आले. कशातून पैसे मिळाले डॉक्टरला, तर इंटरेस्ट फ्रॉम बँक. बँकेकडून इंटरेस्ट म्हणजे व्याज मिळालं. किती रुपये व्याज मिळालं, तर 90,000 रुपये व्याज मिळालं. त्यानंतर नेक्स्ट इन्कम जे आहे, नेक्स्ट पैसे कुठून मिळाले, तर टू लॉटरी प्राईज. लॉटरीचं प्राईज म्हणजे बक्षीस. हा जो कोण डॉक्टर व्यक्ती आहे, कोण आहे डॉक्टर बघा, व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर शामराव पाटील. या व्यक्तीला लॉटरीचं बक्षीस मिळालं. किती रुपये बक्षीस मिळाले, तर 2,00,000 रुपये बक्षीस मिळालं. आणि सगळ्यात शेवटी डॉक्टरचं शेवटचं इन्कम आहे ॲग्रिकल्चरल इन्कम. शेती करून किती इन्कम मिळालं आहे, द अमाऊंट ऑफ ॲग्रिकल्चरल इन्कम इज ₹30,000. 30,000 रुपये एवढं शेती करून मिळालेलं इन्कम आहे. ओके, दीज आर द डिफरंट इन्कम्स विच आर गिव्हन इन द एक्झाम्पल. या डॉक्टर पाटील नावाच्या व्यक्तीला वर्षभरामध्ये कोणकोणत्या मार्गाने इन्कम मिळालं हे सर्व आत्ता आपल्याला आपण वाचलेलं आहे, हे रिसीट साईडला दिलेलं आहे. आता जी दुसरी बाजू आहे क्रेडिट साईड, ऑन द क्रेडिट साईड ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट द डिफरंट पेमेंट्स आर रेकॉर्डेड. ओके, या डॉक्टर व्यक्तीनं
वर्षभरामध्ये कोणकोणतं पेमेंट केलं, कोणकोणता खर्च केला. पेमेंट केलं आपण खर्चाचं पेमेंट करतो, बरोबर. या डॉक्टर व्यक्तीनं वर्षभरामध्ये कोणकोणते खर्च केले, ऑल द एक्सपेन्सेस अँड ऑल द पेमेंट्स मेड बाय द पर्टिक्युलर प्रोफेशनल आर रेकॉर्डेड ऑन द पेमेंट साईड. या प्रोफेशनल व्यक्तीने कोणकोणते पेमेंट्स केले ते सर्व पेमेंट हे पेमेंट साईडला रेकॉर्ड केले जातात. वाचा मग पहिलं पेमेंट काय. पहिलं पेमेंट आहे परचेस ऑफ मेडिसिन्स. डॉक्टरने मेडिसिन्स खरेदी केल्या. आता हा व्यक्ती डॉक्टर आहे. ज्या वेळेला एखादा पेशंट डॉक्टरकडे येतो त्यावेळेला डॉक्टर त्या पेशंटला काही मेडिसिन्स देतो, गोळ्या देतो. स्वतःकडच्या गोळ्या देतो, काही बाहेरून खरेदी करायला सांगतो. मग ज्या मेडिसिन्स डॉक्टर पेशंटला देतो त्या मेडिसिन्स, त्या गोळ्या पहिल्यांदा खरेदी कराव्या लागतात. त्या किती रुपयाची मेडिसिन्स खरेदी केल्या तर 1,20,000च्या मेडिसिन्स परचेस केल्या. त्यानंतर पुढचं पेमेंट कशासाठी केलं आहे तर सॅलरी ऑफ कंपाऊंडर. डॉक्टरच्या हाताखाली मदत करण्यासाठी जो व्यक्ती असतो त्या व्यक्तीला कंपाऊंडर किंवा नर्स असं म्हटलं जातं. त्या कंपाऊंडरला पगार किती दिला आहे, वर्षभराचा 2,40,000 एवढा पगार आहे. त्यानंतर पुढचा खर्च जो दिला आहे, तिसरं पेमेंट दिलं आहे ते आहे मेडिकल काउन्सिल फी. मेडिकल काउन्सिलची फी पेड केली. किती रुपये, 4,000 रुपये फी पेड केली. त्यानंतर पुढचा खर्च आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स पेड किती रुपये केला आहे तर इन्कम टॅक्स पेड केला आहे 4,000 रुपये. 4,000 रुपये इन्कम टॅक्स हा पेड केलेला आहे. हा पुढचा पेमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट पेमेंट गिवन ऑन द पेमेंट साईड इज सॅलरी ऑफ नर्स. दवाखान्यामध्ये हा व्यक्ती डॉक्टर आहे म्हणजे ह्या व्यक्तीचं स्वतःचं क्लिनिक असेल, दवाखाना असेल. त्या दवाखान्यामध्ये जी नर्स आहे त्या नर्सचा पगार किती आहे तर तो पगार आहे 52,000 रुपये. हे एक पेमेंट केलेलं आहे. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते म्युन्सिपल टॅक्स ऑफ हाऊस. घराचा, हाऊस म्हणजे घराचा म्युन्सिपल टॅक्स पेड केला. म्युन्सिपल टॅक्स पेड केला. किती रुपये पेड केला आहे तर 20,000 रुपये एवढा पेड केलेला आहे. त्यानंतर पुढचं पेमेंट जे केलं आहे ते आहे फायर इन्शुरन्स ऑफ हाऊस. घराचा फायर इन्शुरन्स हा पेड केला आहे. ओके, फायर इन्शुरन्स पेड केला म्हणजे फायर इन्शुरन्स प्रीमियम हप्ता पेड केला. आणि तो फायर इन्शुरन्स कशाचा आहे तर घराचा आहे. किती रुपये प्रीमियम पेड केला आहे तर 4,000 रुपये प्रीमियम, 4,000 रुपयाचा हप्ता पेड केलेला आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे जो पेमेंट केला आहे ते आहे LIC प्रीमियम. LIC म्हणजे लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. हा जो कोण डॉक्टर व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं स्वतःचा किंवा घरातल्या कोणत्या व्यक्तीचा लाईफ इन्शुरन्स काढलेला आहे. त्या लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला. किती रुपये 4,000 रुपये एवढा प्रीमियम पेड केला. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते आहे बाय पर्सनल ड्रॉईंग. ओके, ड्रॉईंग म्हणजे आपल्याला माहिती आहे व्हॉट इज ड्रॉईंग. ड्रॉईंग मीन्स व्हेन द ओनर टेक्स कॅश और गुड्स फ्रॉम द बिझनेस और प्रोफेशन फॉर पर्सनल यूज इट इज कॉल्ड एज अ ड्रॉईंग. ड्रॉईंग म्हणजे काय तर जर बिझनेसच्या ओनरने किंवा प्रोफेशनलचा जो कोण ओनर असेल त्या व्यक्तीने जर बिझनेसमधले प्रोफेशनमधले पैसे किंवा काही वस्तू पर्सनल यूजसाठी घरी नेल्या पर्सनल यूजसाठी तर त्याला ड्रॉईंग असं म्हटलं जातं. त्यामुळे ड्रॉईंग हे नेहमी पर्सनल पर्पजसाठी, खाजगी कामासाठी केलेलं असतं. त्या ड्रॉईंगची रक्कम किती आहे 3,60,000 रुपये एवढं ड्रॉईंग केलेलं आहे. आणि ड्रॉईंग हे नेहमी पर्सनल असतं. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे ते आहे बाय वाईफ्स ड्रॉईंग. हा जो कोण व्यक्ती आहे, व्यक्तीचं नाव कोण आहे, हू इज द प्रोफेशनल डॉक्टर शामराव पाटील. हा जो कोण प्रोफेशनल व्यक्ती आहे, हा जो कोण डॉक्टर आहे, याच्या वाईफने प्रोफेशनमधून काही ड्रॉईंग केलं आहे. ओके, ड्रॉईंग म्हणजे पर्सनल यूजसाठी काही वस्तू किंवा काही पैसे हे घरी नेले. त्याची अमाऊंट किती आहे तर 80,000 रुपयाचं ड्रॉईंग केलेलं आहे. ओके, आणि शेवटचं जे पेमेंट आहे ते आहे फर्निचर परचेस्ड. फर्निचर खरेदी केलं. किती रुपयाचं फर्निचर खरेदी केलं आहे तर अमाऊंट आहे 2,04,000. 2,04,000 रुपयाचं फर्निचर खरेदी केलेलं आहे. ओके, दीज आर द डिफरंट पेमेंट्स विच आर गिवन ऑन द पेमेंट साईड ऑफ रिसिट अँड पेमेंट अकाउंट. जे रिसिट अँड पेमेंट अकाउंटचे पेमेंट साईड आहे या साईडला एवढे पेमेंट आपल्याला दिलेले आहेत. आता एक्झाम्पलमध्ये कोणतीही ॲडजस्टमेंट दिलेली नाही. आपल्याला फक्त हे रिसिट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 दिलेलं आहे. आणि या रिसिट अँड पेमेंट अकाउंटवरून आपल्याला वी हॅव टू कॅल्क्युलेट द इन्कम फ्रॉम प्रोफेशन. यावरून आपल्याला इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे कॅल्क्युलेट करायचं आहे. प्रिव्हियस टॉपिक होता इन्कम फ्रॉम बिझनेस.
ज्या वेळेला आपण एखाद्या बिझनेसचं इन्कम कॅल्क्युलेट करत होतो त्यावेळेला इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपण 3 गोष्टी ज्या रेकॉर्ड करायचो, ज्या गोष्टी लिहायचो त्याच इथं सुद्धा लिहाव्या लागतात. सगळ्यात पहिल्यांदा आपण कोणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय तर डॉक्टर शामराव पाटील, पहिल्यांदा ते मेन्शन करायचं. म्हणून बघा इथे लिहिलं आहे पहिल्या लाईनला डॉक्टर शामराव पाटील, आपण या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय. सेकंड लाईनला मेन्शन करायचं की आपण कोणते इन्कम कॅल्क्युलेट करतोय तर इन्कम फ्रॉम प्रोफेशन हे आपण कॅल्क्युलेट करतोय. म्हणून थर्ड लाईनला लिहायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. प्रिव्हियस टॉपिक जो होता ज्याचं नाव इन्कम फ्रॉम बिझनेस होतं त्यामध्ये आपण लिहायचो कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम बिझनेस. आता आपलं टॉपिकचं नाव प्रोफेशन आहे त्यामुळं हेडिंग द्यायचं कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि नेहमीप्रमाणे तिसऱ्या लाईनला कोणत्या वर्षासाठी तर फॉर असेसमेंट इयर 2020-21. ओके. इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपल्याला या 3 गोष्टी सुरुवातीला मेन्शन कराव्या लागतात. सुरुवातीला लिहायचं व्यक्तीचं नाव, जे कोण व्यक्ती ज्या व्यक्तीचं इन्कम कॅल्क्युलेट करतोय ते नाव. त्यानंतर सेकंड लाईनला लिहायचं आपण कोणतं इन्कम कॅल्क्युलेट करतोय तर कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. आणि तिसऱ्या लाईनला कोणत्या असेसमेंट इयरसाठी, टॉपिक कोणताही असू या वर्षापुरता विचार केला तर त्यासाठी असेसमेंट इयर आहे 2020-21. ते थर्ड लाईनला मेन्शन करायचं. ओके. आणि हे केल्यानंतर आफ्टर रायटिंग दीज 3 पॉईंट्स वी शूड स्टार्ट विथ द कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम फ्रॉम प्रोफेशन. एकदा आपण ह्या 3 गोष्टी मेन्शन केल्या की त्यानंतर आपण इन्कम कॅल्क्युलेट करायला सुरुवात करायची. आणि इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फक्त 2 कॉलम लागतात. पहिला कॉलम पर्टिक्युलर्स अँड सेकंड कॉलम अमाऊंट इन रुपीज. Okay, for calculating the income from profession we need to prepare only 2 columns. First column is titled as particulars and second column is titled as amount in rupees. Only these 2 columns have to be prepared and we have to draw these 2 columns for half page or for 3/4 page. नोटबुकच्या निम्म्या पेज किंवा 3/4 पेजमध्ये किंवा मॅक्सिमम 1 पेजमध्ये आपण एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम हे कॅल्क्युलेट करू शकतो. ओके. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन. आपण जे इन्कम कॅल्क्युलेट करणार आहोत प्रोफेशनल व्यक्तीचं हे कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त 2 स्टेप्स आहेत. त्यातली पहिली स्टेप आहे ते म्हणजे सुरुवातीला हेडिंग द्यायचं ए प्रोफेशनल इन्कम्स असं पहिल्यांदा हेडिंग द्यायचं. हेडिंग काय द्यायचं बघा तर ए प्रोफेशनल इन्कम्स. जे प्रोफेशनचे इन्कम्स आहेत, पुन्हा एकदा बघा प्रोफेशनचे इन्कम त्याला हेडिंग दिलं, त्याला अंडरलाईन करायची आणि त्याला ए नाव द्यायचं. ओके. आणि हे काय हेडिंग आहे प्रोफेशनल इन्कम्स म्हणजेच प्रोफेशनचे इन्कम. मग आता ह्या हेडिंगखाली काय लिहायचं तर बघा हे आपलं एक्झाम्पल आहे. एक्झाम्पलची ही डेबिट साईड आहे ज्या साईडला आपण रिसीट साईड म्हणतो. रिसीट साईडला आपल्या ह्या व्यक्तीचं नाव कोण आहे, हा व्यक्ती कोण आहे डॉक्टर शामराव पाटील. हा व्यक्ती डॉक्टर आहे. या व्यक्तीला कोणकोणते इन्कम्स मिळाले, कोणकोणत्या मार्गाने पैसे आले हे आपल्याला रिसीट साईडला दिलेलं आहे. यापैकी एक एक रिसीट वाचायच्या, एक एक इन्कम वाचायचं आणि ते इन्कम प्रोफेशनचं जर असेल तर ते एकाखाली एक लिहायचं. बघा केअरफुली आपल्याला जे इन्कम्स दिलेले आहेत, जे रिसीट्स दिलेल्या आहेत ओके रिसीट साईडला त्यापैकी एक एक रिसीट वाचायच्या, एक एक इन्कम वाचायचं आणि ते इन्कम प्रोफेशनचं आहे का. प्रोफेशनचं म्हणजे हा व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे या व्यक्तीचा दवाखाना असणार बरोबर. अशा गोष्टी अझ्युम करून हा व्यक्ती डॉक्टर आहे, डॉक्टर म्हटलं की त्या व्यक्तीचा दवाखाना असणार. अशा गोष्टी अझ्युम करायच्या आणि मग ठरवायचं की हे जे काही इन्कम आहे जे आपण आता वाचतोय ते इन्कम प्रोफेशनचं इन्कम आहे का. प्रोफेशनचं म्हणजेच दवाखाना चालवून ओके मेडिकल प्रॅक्टिस करून मिळवलेले इन्कम आहे का. आणि तेवढेच फक्त इन्कम ह्या हेडिंगखाली लिहायचं. आपले हेडिंग काय बघा, हेडिंग आहे ए प्रोफेशनल इन्कम्स. प्रोफेशनचे इन्कम तेवढे इथं आपल्याला घ्यायचे आहेत. बघा मग पहिले इन्कम काय, पहिले इन्कम आहे पेशंट फी. डॉक्टरला पेशंटकडून फी मिळाली. किती रुपये फी मिळाले बघा, पेशंटकडून फी मिळाली 4,10,000 बरोबर. मग आता एवढाच विचार करायचा की हा व्यक्ती कोण आहे, आपण कोणाचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे तर आपण एका डॉक्टरचं इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे. आणि डॉक्टरला पेशंटकडून फी मिळाली, किती रुपये मिळाले तर 4,10,000. मग सांगा डॉक्टरला
पेशंटकडून फी मिळाली, मग हे प्रोफेशनचं इन्कम आहे का पर्सनल आहे? आता हा व्यक्ती डॉक्टर आहे, डॉक्टरला पेशंटकडून फी मिळते, त्यामुळे हे प्रोफेशन चालवून मिळवलेलं इन्कम आहे, दवाखाना चालवून मिळवलेली इन्कम आहे, म्हणून हे प्रोफेशनल इन्कम झालं. आणि ते लिहायचं प्रोफेशनल इन्कम हेडिंग खाली, म्हणून डॅश करून दिलं पेशंट फी अमाऊंट, डायरेक्ट अमाऊंट कॉलममध्ये किती 4,10,000 रुपये. ओके, ज्या वेळेला आपण इन्कम वाचतो त्यावेळेला हाच विचार करायचा की हा व्यक्ती कोण आहे, तर हा व्यक्ती डॉक्टर आहे. ओके, पुढे दुसरं इन्कम बघा. पुढचं डॉक्टरला इन्कम कोणतं मिळालं आहे, तर कन्सल्टेशन फी. डॉक्टरला सल्ला दिल्याबद्दल, कन्सल्टेशन म्हणजे सल्ला देणं, सल्ला दिल्याबद्दल फी मिळाली किती रुपये, तर अमाऊंट आहे 2,50,000. आता एवढाच विचार करायचा, हे जे 2,50,000 रुपये मिळाले कुणाला मिळालेत, तर या डॉक्टरला. हे पैसे त्या डॉक्टरला स्वतःचा दवाखाना, डॉक्टर म्हणजे त्याचा दवाखाना असणार, हे जे 2,50,000 मिळाले हे पैसे स्वतःचा दवाखाना चालवून मिळवले आहेत का, तर साहजिक आहे. डॉक्टर ज्या वेळेला दवाखान्यामध्ये असतात त्यावेळेला तिथे पेशंट येतात, डॉक्टर पेशंटला सल्ले देतात आणि त्यातून डॉक्टरलाही पैसे मिळतात, त्यामुळे हे सुद्धा प्रोफेशनचंच इन्कम आहे, दवाखान्याशी रिलेटेडच इन्कम आहे, त्यामुळे हे प्रोफेशनल इन्कम झालं. म्हणून प्रोफेशनल इन्कम हेडिंग खाली ते लिहायचं कन्सल्टेशन फी अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती 2,50,000 रुपये, कारण हे डॉक्टरी पेशाशी रिलेटेडच इन्कम आहे. डॉक्टरचं कामच असतं लोकांना, पेशंटला सल्ला देणं, त्यावरून पैसे मिळाले, त्यामुळे हे प्रोफेशनचंच इन्कम आहे. पुढचं इन्कम आहे रेंट ऑफ हाऊस, घराचं रेंट मिळालं. किती रुपये मिळाले, अमाऊंट आहे 72,000, 72,000. एवढाच विचार करा की हे जे पैसे मिळाले 72,000 हे दवाखाना चालवून मिळवले आहेत का, तर उत्तर काय असेल, हे कशाचे पैसे मिळाले, तर घराचं रेंट आहे, बरोबर. घर रेंटवर दिलं होतं, त्यातून हे 72,000 रुपये आले. हे पैसे दवाखाना चालवून कमवले आहेत का, जर दवाखान्याचं इन्कम असेल तर प्रोफेशनचं इन्कम. हे दवाखान्याचं आहे का पर्सनल इन्कम आहे, हे आपल्या घराचं इन्कम आहे, बरोबर. घराचं रेंट मिळालं, हे घराचं इन्कम झालं. आणि घर हे आपलं पर्सनल असतं, हे काही दवाखाना चालवून मिळवलेलं इन्कम नाही, त्यामुळे हे प्रोफेशनचं इन्कम नाही. आपल्याला आपले हेडिंग बघा काय, आपले हेडिंग आहे ए प्रोफेशनल इन्कम्स, म्हणजे आपल्याला फक्त जे प्रोफेशनचे इन्कम्स आहेत तेवढेच फक्त इथं पाहिजे, प्रोफेशनचे इन्कम्स फक्त. त्यानंतर पुढचं इन्कम बघा, इंटरेस्ट फ्रॉम बँकेकडून व्याज मिळालं. किती रुपये व्याज मिळालं, तर 90,000. ओके, एवढाच विचार करायचा की जे पैसे मिळाले किती रुपये, 90,000, हे पैसे दवाखाना चालवून मिळवले आहेत का. ओके, कुठल्याही डॉक्टरला किंवा वकिलाला स्वतःचं प्रोफेशन चालवून व्याज मिळत नाही. व्याज कधी मिळतं, व्हेन अ पर्टिक्युलर पर्सन मेक्स ॲन इन्व्हेस्टमेंट इन अ बँक or in a post office or in government securities, then he gets the interest. So interest income is received on the investment. ज्या वेळेला आपण गुंतवणूक करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, त्यावेळेला त्या इन्व्हेस्टमेंटवरती आपल्याला व्याज मिळतं, त्यामुळे व्याज मिळालं हे इन्कम आहे. पण हे इन्कम दवाखाना चालून व्याज मिळतं का, तर नाही, म्हणजे हे प्रोफेशनचं इन्कम नाही. प्रोफेशनचं इन्कम नाही, त्यामुळे प्रोफेशनल इन्कममध्ये ते येणारं नाही, कारण हे दवाखाना चालवून मिळवलेलं इन्कम नाही. त्यानंतर पुढचं इन्कम आहे ते आहे लॉटरी प्राईज. या डॉक्टरला लॉटरी लागली, किती रुपयाची, 2 लाखाची. डॉक्टरला 2 लाख रुपये मिळाले, हे लॉटरीचे. आता एवढाच विचार करा, जे 2 लाख रुपये मिळाले हे पैसे दवाखाना चालवून मिळवले आहेत का. ओके, तर दवाखाना चालवून काय लॉटरी लागत नाही, बरोबर. त्यामुळं हे लॉटरी मिळाली, पैसे मिळाले, हे इन्कम आहे. पण हे इन्कम काय तुम्ही दवाखाना चालवून, हा व्यक्ती डॉक्टर आहे, बरोबर, त्यामुळे ह्या व्यक्तीचा दवाखाना असणार. आणि हे काय जे लॉटरीचे पैसे मिळाले किती, 2 लाख रुपये, हे काय दवाखाना चालवून मिळवलेले इन्कम नाही, म्हणजे हे प्रोफेशनचं इन्कम नाही, बरोबर. आणि शेवटचं इन्कम बघा, ॲग्रिकल्चरल इन्कम. शेती करून किती इन्कम मिळालं आहे, तर 30,000 रुपये. मग जे पैसे 30,000 रुपये मिळाले हे प्रोफेशन चालवून, दवाखाना चालवून पैसे मिळालेत का, तर नाही, हे शेतीचं उत्पन्न आहे, हे काही दवाखान्याचं उत्पन्न नाही. दवाखान्यापासून दवाखाना चालवून मिळवलेलं इन्कम नाही, त्यामुळे हे सुद्धा प्रोफेशनचं इन्कम नाही. ओके, जेवढे प्रोफेशनचे इन्कम आहेत तेवढेच फक्त आपल्याला लागतात, त्यामुळे आपण पहिल्यांदा काय केलं, हेडिंग दिलं ए प्रोफेशनल इन्कम, म्हणजेच प्रोफेशनचे इन्कम. आणि आपल्याला जे काही वेगवेगळे इन्कम दिलेले होते त्यापैकी
एक तर पेशंटकडून फी मिळालं हे प्रोफेशनचं इन्कम आहे, बाकी कन्सल्टेशन फी सल्ला दिल्याबद्दल फी मिळाली हे पण प्रोफेशनचं इन्कम आहे, आणि बाकीचे जे सगळे इन्कम आहे यापैकी कोणतंही प्रोफेशनचं इन्कम नाही. ओके, त्यामुळं पहिल्यांदा आपली जी रिसीट साईड आहे, डेबिट साईड आहे, त्यातले इन्कम वाचायचे आणि ते जे इन्कम आहे ते इन्कम प्रोफेशन चालवून मिळवलं आहे का एवढाच विचार करायचा. जर प्रोफेशनचं इन्कम असेल तरच ते इथं लिहिलं जातं आणि त्याची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंट कॉलममध्ये मेन्शन केली जाते. ओके, हे झालं रिसीट साईड. ओके, एक्झाम्पलमध्ये जे आपण इन्कम कॅल्क्युलेट करतो आहे त्यातली ही पहिली स्टेप झाली. 2 प्रोफेशनचे इन्कम होते, त्याची अमाऊंट आउटर कॉलमला लिहिली आणि ह्या दोन्हींची बेरीज केली. त्या बेरजेला वरती एक रेष, खाली एक रेष, खाली 2 रेषा मारल्या आणि त्याला नाव द्यायचं टोटल कंसामध्ये ए. ही टोटल आहे. टोटल किती आली बघा, तर 6,60,000. ही कशाची टोटल आली, तर प्रोफेशनल इन्कमशी. म्हणजे हा जो कोण डॉक्टर आहे, व्यक्तीचं नाव काय, डॉक्टर शामराव पाटील, या व्यक्तीचं वर्षभराचं प्रोफेशनचं इन्कम किती आहे, तर 6,60,000. ही इन्कम्स आहेत फक्त. ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप काय, द सेकंड स्टेप इज टू मेन्शन द प्रोफेशनल एक्सपेन्सेस. आत्ता आपले इन्कम्स कॅल्क्युलेट करून झाले. एकूण इन्कम किती आलं बघा, तर 6,60,000 रुपये एकूण इन्कम आपलं आलेलं आहे. ओके, आता दुसरे हेडिंग द्यायचं, त्याला नाव द्यायचं बी आणि पुढं म्हणायचं प्रोफेशनल एक्सपेन्सेस. आता इथं सुद्धा नावामध्ये सांगितले कोणते एक्सपेन्सेस घ्यायचे, कोणते खर्च घ्यायचे, तर फक्त प्रोफेशनचे खर्च घ्यायचे. बघा आता प्रोफेशनचे खर्च, एखादा खर्च आपल्याला पेड करावा लागतो. पेड करावं लागतं म्हणजे त्याचं पेमेंट करावं लागतं, बरोबर. पेड करावं लागतो म्हणजे त्याचं पेमेंट करावं लागतं. म्हणून आता पेमेंट साईड वाचा. ही पेमेंट साईड वाचायची, एक एक पेमेंट वाचायचं आणि ते पेमेंट प्रोफेशनशी रिलेटेड. हा व्यक्ती डॉक्टर आहे म्हणजे त्या व्यक्तीचा दवाखाना असणार, दवाखान्याशी रिलेटेड, प्रोफेशनशी रिलेटेड, डॉक्टरी पेशाशी रिलेटेड तो पेमेंट आहे का एवढंच फक्त पाहायचं. मग बघा वाचा, पहिलं पेमेंट काय, पहिलं पेमेंट आहे परचेस ऑफ मेडिसिन्स. मेडिसिन्स खरेदी केल्या किती रुपयाच्या, तर अमाऊंट आहे 1,20,000. आता हा व्यक्ती डॉक्टर आहे त्यामुळे एवढाच विचार करायचा की हे जे काय पेमेंट केलेलं आहे ते प्रोफेशनसाठी केलं आहे का, दवाखान्याशी रिलेटेड खर्च आहे का. आता साहजिक आहे, डॉक्टर आहे म्हणजे डॉक्टरला दवाखान्यात ठेवण्यासाठी मेडिसिन्स लागतात आणि त्या मेडिसिन्स खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे मेडिसिन्स खरेदी केल्या तर हा प्रोफेशनचाच खर्च आहे, बरोबर. म्हणून प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये लिहिलं परचेस ऑफ मेडिसिन्स, अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती, 1,20,000. हा प्रोफेशनचा खर्च आहे. त्यानंतर पुढचा खर्च आहे सॅलरी ऑफ कंपाऊंडर. ओके, कंपाऊंडर म्हणजे कोण, तर कंपाऊंडर मीन्स अ पर्सन हू असिस्ट, हू हेल्प्स द डॉक्टर इन मेकिंग द ट्रीटमेंट ऑफ द पेशंट. ज्या वेळेला डॉक्टर ज्या वेळेला एखाद्या पेशंटचे ट्रीटमेंट करत असतात, ते ट्रीटमेंट करण्यासाठी डॉक्टरला जो व्यक्ती मदत करणारा असतो त्या व्यक्तीला कंपाऊंडर असं म्हटलं जातं. ओके, तो दवाखान्यामध्ये काम करणारा व्यक्ती आहे, त्याला सॅलरी पेड केली. मग आता हा जो काय खर्च आहे हा दवाखान्यातला खर्च आहे का हा पर्सनल आहे, तर साहजिक आहे, डॉक्टर म्हटलं की दवाखाना असतो आणि दवाखान्यामध्ये कंपाऊंडर असेल, नर्स असेल, असे एम्प्लॉईज लागतात. त्यामुळं हा प्रोफेशनचाच खर्च आहे, दवाखान्याचाच खर्च आहे. हा प्रोफेशनचा खर्च असल्यामुळं तो प्रोफेशन एक्सपेन्सेसमध्ये लिहायचा. म्हणून लिहिलं सॅलरी ऑफ कंपाऊंडर, अमाऊंट डायरेक्ट बाहेर किती, 2,40,000. ओके, हे जे पेमेंट केलेलं आहे हे पेमेंट प्रोफेशनशी रिलेटेड आहे, बरोबर, दवाखान्याशी रिलेटेड आहे, त्यामुळे ते तिथं पेमेंट हे आपण लिहिलेलं आहे. त्यानंतर पुढचं जे पेमेंट आहे ते आहे मेडिकल काउन्सिल फी. किती रुपये फी पेड केली आपण, तर 4,000 रुपये फी पेड केलेली आहे. आता ही फी कुणाला पेड केलेली आहे, तर ही फी पेड केली आहे मेडिकल काउन्सिलला. आता मेडिकल काउन्सिल ही काय असते, तर मेडिकल काउन्सिल इज ॲन असोसिएशन. ही एक संघटना आहे. ओके, कुणाची संघटना, तर डॉक्टर जे लोक असतात डॉक्टरांची ही संघटना आहे आणि या संघटनेला फी पेड केली 4,000 रुपये. प्रत्येक जे प्रोफेशनल लोक असतात, मग ते डॉक्टर्स असतील, वकील असतील, चार्टर्ड अकाउंटंट असतील, ऑडिटर असतील किंवा टीचर्स असतील, या प्रत्येक प्रोफेशनल लोकांच्या संघटना असतात, असोसिएशन्स असतात आणि या संघटना ह्या प्रोफेशनल लोकांचे जे काय प्रॉब्लेम्स आहेत हे सोडवण्याचं काम करत असतात आणि प्रत्येक प्रोफेशनल व्यक्ती या संघटनेचा मेंबर होतो, त्यासाठी त्याला फी पेड करावी लागते. ओके, किती फी पेड केली बघा इथं आपल्या एक्झाम्पलमध्ये, फी पेड केली 4,000 रुपये.
आता एवढंच फक्त पाहायचं की ही जी काय संघटना आहे ही प्रोफेशनशी रिलेटेड आहे का. तर नावामध्ये सांगितलं आहे की ही कुणाला फी पेड केली, मेडिकल काउन्सिलला. बरोबर, मेडिकल काउन्सिल म्हणजे हे मेडिकल फील्डशी रिलेटेड आहे. बरोबर, त्यामुळं ही जी संघटना आहे ती प्रोफेशनशी रिलेटेड आहे. त्यामुळे जी फी पेड केली, किती रुपये, 4,000 रुपये फी पेड केली, तो प्रोफेशनचाच खर्च मानला जातो. म्हणून मेडिकल काउन्सिल फी किती रुपये पेड केली, 4,000, हा झाला प्रोफेशनचा खर्च. हा प्रोफेशनचा खर्च का आहे, कारण की ही जी संघटना आहे ती प्रोफेशनशी रिलेटेड आहे, म्हणून जी फी पेड केली तो प्रोफेशनचाच खर्च मानला जातो. ओके, सो इट इज अ प्रोफेशनल एक्सपेन्सेस. त्यानंतर पुढचा खर्च आहे तो आहे इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स किती पेड केला आहे, इन्कम टॅक्स पेड केला 4,000 रुपये. आता प्रिवियस टॉपिक जो होता इन्कम फ्रॉम बिझनेस, त्यावेळेला देखील हा पेमेंट येत होतं इन्कम टॅक्स. व्हॉट इज इन्कम टॅक्स? इन्कम टॅक्स मीन्स टॅक्स ऑन द पर्सनल इन्कम ऑफ अ पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल. एखाद्या व्यक्तीचं जे स्वतःचं इन्कम आहे, इंडिव्हिज्युअल इन्कम आहे, पर्सनल इन्कम आहे, त्या इन्कमवरचा टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स. त्यामुळे इन्कम टॅक्स हा पर्सनल इन्कमवरचा टॅक्स आहे. त्यामुळे तो पर्सनल खर्च आहे, हा प्रोफेशनचा खर्च नाही, हा बिझनेसचा खर्च नाही, हा पर्सनल इन्कमवरचा टॅक्स आहे. त्यामुळे तो आपला पर्सनल खर्च झाला, हा प्रोफेशनचा खर्च नाही. प्रोफेशनचा खर्च नाही, त्यामुळे तो इथं येणार नाही. इथं आपले कोणते खर्च येतात फक्त बघा, तर फक्त जे प्रोफेशनचे खर्च आहेत, प्रोफेशनचे एक्सपेन्सेस आहेत, तेवढेच फक्त इथं रेकॉर्ड केले जातात. पुढचं पेमेंट केलं आहे सॅलरी ऑफ नर्स. किती रुपये सॅलरी पेड केली आहे, सॅलरी पेड केली आहे 52,000, 52,000 एवढी सॅलरी पेड केलेली आहे. कुणाला पेड केली आहे, तर नर्सला. आता एवढंच बघायचं की हा खर्च प्रोफेशनशी रिलेटेड आहे का पर्सनल आहे. हा व्यक्ती कोण आहे, हा व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे ह्याचं स्वतःचं क्लिनिक असेल, दवाखाना असेल, त्या दवाखान्यामध्ये डॉक्टरला मदत करण्यासाठी नर्स लागते, कंपाऊंडर लागतो. बरोबर, मग नर्सला पगार दिला, हा प्रोफेशनचाच, दवाखान्याचाच खर्च आहे, म्हणजे हा प्रोफेशनचा खर्च आहे. आणि प्रोफेशनचा खर्च किती झाला तो दिला आहे, तर 52,000. म्हणून प्रोफेशनल एक्सपेन्सेसमध्ये लिहिला सॅलरी ऑफ नर्स अमाऊंट किती, 52,000. 52,000 रुपये एवढा प्रोफेशनचाच खर्च आहे. कारण की दवाखान्यामध्ये कंपाऊंडर लागतो, दवाखान्यामध्ये नर्स लागते, आणि त्यांना पगार दिला तर तो दवाखान्यामधला खर्च आहे, प्रोफेशनशीच रिलेटेड खर्च आहे, म्हणून तो प्रोफेशनल एक्सपेन्सेस म्हणून दाखवला. पुढचा खर्च आहे म्युन्सिपल टॅक्स ऑफ हाऊस. घराचा टॅक्स पेड केला. किती रुपये पेड केला आहे, तर 20,000. आता नावामध्ये सांगितलं आहे काय आपल्याला की हा टॅक्स कुठला आहे, तर हा टॅक्स घराचा आहे. मग घराचा टॅक्स पेड केला तर हा घरगुती खर्च आहे का प्रोफेशनचा खर्च आहे, हा घरगुती खर्च आहे का दवाखान्याचा खर्च आहे. तर नावात त्यांनी सांगितले की हा घराचा खर्च आहे. घराचा खर्च आहे म्हणजे हा प्रोफेशनचा खर्च नाही. आणि प्रोफेशनचाच खर्च असता तरच आपण इथं लिहितो, कारण आपले हेडिंग काय बघा, आपले हेडिंग आहे प्रोफेशनल एक्सपेन्सेस. फक्त जे प्रोफेशनचे खर्च आहेत, प्रोफेशन चालवण्याचे खर्च तेवढेच फक्त लिहायचे असतात. ओके, हा जो काय खर्च आहे, घराचा म्युन्सिपल टॅक्स पेड केला, हा घरचा खर्च आहे, हा काय दवाखान्याचा प्रोफेशनचा खर्च नाही. त्यामुळे हा प्रोफेशनचा खर्च येणार नाही. त्यानंतर पुढचा खर्च आहे तो आहे फायर इन्शुरन्स ऑफ हाऊस. किती रुपये इन्शुरन्स पेड केला आहे, तर 4,000. आता हा इन्शुरन्स कशाचा आहे, तर हा सुद्धा खर्च घराचा आहे असं एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे. म्हणजे हा खर्च घराचा आहे, हा खर्च घराचा आहे म्हणजे पर्सनल. हा काय दवाखान्याचा खर्च आहे का, हा दवाखान्याचा खर्च नाही. जर तो दवाखान्याचा खर्च असता तरच त्याला प्रोफेशनचा एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. हा घरगुती खर्च आहे, त्यामुळे तो येणार नाही. आपल्याला फक्त कोणते खर्च लागतात, प्रोफेशनशी रिलेटेड, दवाखान्याशी रिलेटेड जेवढे खर्च आहेत तेवढेच फक्त खर्च लागतात. त्यानंतर पुढचा खर्च आहे, नेक्स्ट एक्सपेंडिचर आहे तो म्हणजे LIC प्रीमियम. ओके, किती LIC प्रीमियम पेड केला आहे, LIC प्रीमियम पेड केला आहे 4,000 रुपये. आता LIC म्हणजे काय, LIC मीन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन. ओके, जी लाईफ इन्शुरन्सची सर्वात मोठी देशातली कंपनी आहे. LICला प्रीमियम म्हणजे इन्शुरन्सचा हप्ता पेड केला. किती रुपये पेड केला आहे, तर 4,000 रुपये हप्ता आपण पेड केलेला आहे. आता लाईफ इन्शुरन्स हा कशाचा इन्शुरन्स असतो, तर लाईफचा इन्शुरन्स. ओके, आणि कुणाचं लाईफ, त्या जो कोण ओनर आहे, डॉक्टर आहे, त्यानं स्वतःच्या लाईफचा किंवा घरातल्या लोकांच्या लाईफचा इन्शुरन्स काढला असेल तर त्याचा प्रीमियम पेड करावा लागतो. त्यामुळं लाईफ इन्शुरन्स हा नेहमी
व्यक्तीच्या स्वतःच्या लाईफचा किंवा घरातल्या कुणाच्या लाईफचा इन्शुरन्स असतो. स्वतःचं लाईफ असू किंवा घरातल्यांचं लाईफ असू, हे लाईफ हे नेहमी पर्सनल असतं, खाजगी असतं. त्यामुळं जो प्रीमियम पेड केला आहे तो पर्सनल खर्च मानला जातो. का पर्सनल खर्च? कारण लाईफ इन्शुरन्स काढणं हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. बरोबर, लाईफ इन्शुरन्स काढायचं की नाही काढायचा, कुणाचा इन्शुरन्स काढायचा, किती रुपयाचा इन्शुरन्स काढायचा, ओके, हे आपला वैयक्तिक प्रश्न आहे. आणि इन्शुरन्स आपण कशाचा काढतोय? तर आपल्या लाईफचा. आणि आपलं लाईफ हे आपलं पर्सनल असतं आणि पर्सनल असल्यामुळं लाईफ इन्शुरन्सचा प्रीमियम पेड केला तर तो आपला पर्सनल खर्च आहे. पर्सनल खर्च आहे म्हणजे हा प्रोफेशनचा खर्च नाही. आपल्याला फक्त इथं हेडिंगच आपण दिले प्रोफेशनल एक्सपेन्सेस. फक्त प्रोफेशनचे जेवढे खर्च आहेत तेवढेच फक्त लागतात. पुढचा दोन बघा खर्च. पुढचा खर्च आहे ड्रॉइंग बाय पर्सनल ड्रॉइंग. पर्सनल ड्रॉइंग किती आहे? तर अमाऊंट आहे 3,60,000. मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्रॉइंग म्हणजे काय? ड्रॉइंग मीन्स व्हेन द ओनर टेक्स द कॅश or goods from the business or profession for his personal use. बिझनेसमधील किंवा प्रोफेशनमधील पैसे किंवा वस्तू जर मालकाने, ओनरने पर्सनल यूजसाठी घरी नेल्या तर त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. त्यामुळे ड्रॉइंग हे नेहमी पर्सनल पर्पजसाठी, ओके, खाजगी पर्पजसाठी ते नेलं जातं. बिझनेसमधून पैसे घरी नेले जातात, बिझनेस किंवा प्रोफेशनमधून पैसे किंवा वस्तू घरी नेल्या जातात पर्सनल यूजसाठी, त्याला ड्रॉइंग असं आपण म्हणतो. आणि आपण 11th स्टँडर्डपासून शिकलो आहे की ड्रॉइंग हे नेहमी पर्सनल असतं. हा काय दवाखाना चालवण्याचा खर्च नाही, प्रोफेशन चालवण्याचा खर्च नाही. ओके, बिझनेसमधले प्रोफेशनमधले पैसे तुम्ही घरी घेऊन गेला, बिझनेसमधील प्रोफेशनमधील तुम्ही वस्तू घरी घेऊन गेला, हे तुमचं ड्रॉइंग आहे. हे पर्सनल कामासाठी तुम्ही घेऊन गेलेला आहात. हा काय दवाखाना चालवण्याचा खर्च नाही. दवाखान्याचा खर्च असेल तर तो प्रोफेशनचा खर्च असतो. हा प्रोफेशनचा खर्च नाही, हा तुमचा पर्सनल खर्च आहे. पुढचा खर्च पण तसाच आहे, तो आहे वाईफ्स ड्रॉइंग. हा जो कोण व्यक्ती आहे, डॉक्टर व्यक्ती, या डॉक्टर व्यक्तीच्या वाईफने, मिसेसने त्या प्रोफेशनमधून काही ड्रॉइंग केलं आहे. किती रुपयाचं ड्रॉइंग केलं आहे बघा? ड्रॉइंगची अमाऊंट आहे 80,000 रुपये. 80,000 रुपयाचं ड्रॉइंग केलेलं आहे. आता ड्रॉइंग कुणीही केलेलं असू, त्या ओनरनं केलेलं असू, ओनरच्या वाईफने केलेलं असू किंवा ओनरच्या फॅमिली मेंबर्सने केलेलं असू, ड्रॉइंग हे नेहमी पर्सनल असतं, ते खाजगी कामासाठी केलं जातं. त्यामुळे तो तुमचा पर्सनल खर्च आहे. हा काय प्रोफेशनचा खर्च नाही. हा काय तुमचा, हा व्यक्ती कोण आहे? तर हा व्यक्ती डॉक्टर आहे. डॉक्टर आहे म्हणजे ह्या व्यक्तीचा दवाखाना असणार. हा काय दवाखाना चालवण्याचा खर्च नाही, प्रोफेशन चालवण्याचा खर्च नाही. ड्रॉइंग केलं तर तो तुमचा वैयक्तिक खर्च आहे, पर्सनल खर्च आहे. आणि आपल्याला फक्त कोणते खर्च लागतात? तर इन्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी, इन्कम फ्रॉम प्रोफेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी फक्त आपल्याला प्रोफेशनचे जेवढे खर्च आहेत तेवढेच फक्त खर्च लागतात. त्यामुळे हा प्रोफेशनचा खर्च नाही. आणि शेवटचा खर्च दिला आहे, पेमेंट दिले आहे, ते आहे फर्निचर परचेस्ड. किती रुपयाचं फर्निचर खरेदी केलं आहे? तर फर्निचर खरेदी केलं आहे 2,04,000 रुपयाचं फर्निचर खरेदी केलेलं आहे. आता फर्निचर परचेस केलं, हा खर्च आहे का ही असेट आहे? तर आपण 11वीपासून शिकतो आहे की फर्निचर इज अवर असेट अँड व्हेन वी परचेस एनी असेट इट इज रेकॉर्डेड ऑन द असेट साईड ऑफ द बॅलन्स शीट. आपण ज्या वेळेला एखादी असेट खरेदी करतो त्यावेळेला आपण ती कुठे रेकॉर्ड करतो? तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला. कारण ती आपली असेट आहे, ही असेट आहे. आपल्याला काय पाहिजेत? फक्त प्रोफेशनचे जेवढे खर्च आहेत तेवढेच फक्त पाहिजे. मग असेट खरेदी केली, हा काय खर्च आहे का? तर हा खर्च नाही, ही आपली असेट आहे. त्यामुळं ह्याचा विचार करायचा नाही. बरोबर, कारण ही फर्निचर खरेदी केलं ही आपली असेट आहे. आपल्याला फक्त इन्कम्स आणि एक्सपेन्सेसच फक्त विचारात घ्यावे लागतात. फर्निचर खरेदी केलं ही आपली असेट आहे आणि असेट असल्यामुळं ते आपल्याला विचारात घ्यायची नाही. हे पेमेंट साईड सर्व संपली. बघा, डेबिट साईडला सुरुवात होती टू बॅलन्स ब्रॉट डाऊनने आणि क्रेडिट साईडला शेवट असतो बाय बॅलन्स कॅरेट डाऊनने. ओके, कॅरेट डाऊन म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आणि ब्रॉट डाऊन म्हणजे ओपनिंग बॅलन्स. हा जो ब्रॉट डाऊन बॅलन्स केलेला आहे, हा जो कॅरेट डाऊन बॅलन्स केलेला आहे, हा कशाचा बॅलन्स असतो? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कॅशचा, जे पैसे आहेत कॅशचा ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आहे. आणि कॅश ही आपली असेट आहे आणि असेट असल्यामुळं आपल्याला
ती लागत नाही. आपल्याला फक्त इन्कम कसं कॅल्क्युलेट करतो तर प्रोफेशनचे इन्कम्स आणि प्रोफेशनचे खर्च, फक्त इन्कम्स आणि एक्सपेन्सेस या दोन्हीवरूनच आपण हे जे काय प्रोफेशनचे इन्कम आहे ते कॅल्क्युलेट करतो. त्यामुळं रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिटला जो पहिला पॉईंट असतो टू बॅलन्स ब्रॉट डाऊन आणि क्रेडिट साईडला जो शेवटचा पॉईंट असतो बाय बॅलन्स कॅरी डाऊन, हे दोन्हीसुद्धा आपल्याला लागत नाहीत, कारण हे दोन्हीही कॅशचे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्स आहेत. आणि कॅश हे आपली ॲसेट आहे आणि ॲसेट आपल्याला इन्कम कॅल्क्युलेट करताना लागत नाहीत. आपल्याला फक्त काय लागतं तर फक्त प्रोफेशनचे इन्कम्स, जे प्रोफेशनचे इन्कम आहे त्याला आपण हेडिंग देतो प्रोफेशनल इन्कम, त्याखाली ते दोन्ही इन्कम मगाशी आपण लिहिले त्याची बेरीज केली, त्या बेरीजला टोटल ए म्हटलं. ही पहिली स्टेप. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण हेडिंग दिलं बी प्रोफेशनल एक्सपेन्सेस, नावामध्येच हेडिंगच काय दिले प्रोफेशनचे खर्च. प्रोफेशन चालवण्याचे जे जे खर्च होते कोणकोणते होते बघा, आपण मगाशी पाहिलेलं मेडिसिन्स खरेदी केल्या, हा दवाखान्याशी रिलेटेड खर्च आहे. कंपाऊंडरला पगार दिला, कंपाऊंडर हा दवाखान्यात काम करतो त्यामुळे तो देखील प्रोफेशनचा खर्च आहे. त्यानंतर मेडिकल काउन्सिलला फी पेड केली. आता मेडिकल काउन्सिल ही संघटना आहे मेडिकल फील्डशी रिलेटेड, वैद्यकीय क्षेत्राशी रिलेटेड, त्यामुळे हा प्रोफेशनशी रिलेटेडच खर्च आहे. आणि शेवटचा खर्च होता सॅलरी ऑफ नर्स, दवाखान्यामध्ये नर्स लागते तिला पगार दिला, तो दवाखान्याचाच खर्च आहे, दवाखान्याचा म्हणजेच प्रोफेशनचा. असे प्रोफेशनचे खर्च घेतले आणि शेवटी सगळे प्रोफेशनचे खर्च झाल्यानंतर त्याची बेरीज करायची. बेरजेला वरती एक रेष खाली 2 रेषा मारल्या, बेरीज किती आली बघा ह्या सगळ्याची बेरीज झाली 4,16,000. आणि त्याला नाव काय द्यायचं तर नाव द्यायचं त्याला टोटल बी. ह्याला टोटल बी का म्हटलं कारण ही एक्सपेन्सेसची बेरीज आहे. आपण एक्सपेन्सेसला मगाशी इथे हेडिंग देतानाच त्याला बी असं नाव दिलेलं आहे, म्हणून ह्याला म्हटलं टोटल बी. बरोबर. आपले बघा मगाशी इन्कम्स किती आले होते 6,60,000, आपलं एकूण इन्कम आलं होतं 6,60,000 आणि आत्ता आपला एकूण खर्च किती आला आहे प्रोफेशनचा 4,16,000. इन्कमच्या बेरजेतून एक्सपेन्सेस फक्त आता वजा करायचे आणि खाली नाव द्यायचं इन्कम फ्रॉम प्रोफेशन कंसामध्ये A-B. एकूण किती इन्कम मिळालं, हा जो कोण डॉक्टर व्यक्ती आहे व्यक्तीचं नाव काय आहे तर व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर शामराव पाटील. या व्यक्तीला वर्षभरात किती इन्कम मिळालं 6,60,000 आणि प्रोफेशन चालवण्याचा खर्च किती झाला 4,16,000. मग इन्कममधून खर्च वजा करा, त्या व्यक्तीचा आपल्याला नेट इन्कम मिळेल. नेट इन्कम किती आलं मग A-B. 6,60,000मधून 4,16,000 गेले, वजाबाकी आली 2,44,000. त्याला नाव द्यायचं इन्कम फ्रॉम प्रोफेशन कंसामध्ये लिहिलं A-B. इन्कममधून एक्सपेन्सेस वजा केले म्हणून त्याला म्हणलं A-B. A-B किती आलं मग 2,44,000. Okay, so this is how we calculate the income from profession. एखाद्या प्रोफेशनल व्यक्तीचं इन्कम हे या प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज एक्झाम्पल नंबर 1. यू शुड राईट डाऊन दिस एक्झाम्पल अँड सोल्युशन इन युअर नोटबुक. फ्रॉम द नेक्स्ट lecture, in the next lecture we will take the one advanced problem on the computation of income from profession. पुढच्या लेक्चरमध्ये आपण ॲडजस्टमेंट घेऊन कशा पद्धतीनं प्रोफेशनल व्यक्तीचे इन्कम कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण पाहणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच.